गावात रोजगार नाही, पोटाची खळगी तर भरायला हवी. सरकारी अनुदानही मिळत असले तरी त्यांनी सर्वच गरजा थोडीच पूर्ण होणार. घरात बसून कोण आपल्याला काम देणार आणि त्यासाठी घराबाहेर पडावेच लागणार. नुसते घराबाहेर पडून नाही भागणार तर गावाबाहेर पडावे लागणार. तरच रोजगार मिळेल आणि हीच परिस्थिती ओळखून अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरातील राहणारे तागवाडी या आदिवासी वाडीवरील 20 ते 25 कुटुंब गेली 15 वर्षे सातिर्जे गावातील एका वाडीत उन्हाळ्यात झोपड्या बांधून राहत असतात. त्यांची मुले आश्रम शाळेत शिकतात तर त्यांचे आई वडील रोजगारासाठी स्थलांतर करतात. नोव्हेंबर ते मे असे 7 महिने ही कुटुंब येथे झोपड्या बांधून राहतात. सणाला काही दिवसांसाठी आपल्या गावी ते जातात. सण संपला की परत सातिर्जे येथे ते येतात. नुकताच पावसाळा संपला आहे, त्यामुळे तागवाडी येथील आदिवासी कुटुंब येथे झोपड्या बांधण्यासाठी आली आहेत. सध्या या ठिकाणी गवत वाढले आहे, ते साफ करून येथे किमान 20 कुटुंब झोपड्या बांधून राहतील. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांना कोणते भाडे द्यावे लागत नाही. रोजगारासाठी झिराळ चोंडी परिसरात त्यांना जावे लागते. कशासाठी? तर पोटासाठी. याचा प्रत्यय येणारे यांचे स्थलांतर आणि जीवन आहे. नाव मधुकर मांगे, गाव तागवाडी. आम्ही इथे 15 वर्ष झाली. इथं कायमची इथं झोपड्या बांधून राहतो कामाला. आम्ही इथे तोंडी, आगरसुरे, जिराड या ठिकाणी कामाला जातो. रोजगारासाठी आम्ही इकडे कामाला येतो. तुमचं मूळ गाव कोणतं? मूळ गाव तागवाडी रामराज. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या तिकडे? घरी सध्या आता आम्ही सगळे बिराडं घेऊन इकडे आलेलो आहोत कामासाठी. आम्हाला काय आमच्या गावी मोलमजूर नसल्या कारणाने आम्हाला बिराडं घेऊन इकडे यायला. बरं, तुमच्या मग मुलांच्या शिक्षणाचं कसं? मुलांच्या शिक्षणाचं आमच्या ते आश्रमशाळा आहेत. आश्रमशाळा असल्या कारणाने त्यांनी सुविधा तिकडच त्यांच्या राहण्याची तिकडच आहे. इथे हा मे पर्यंत जे तुम्ही इथे वास्तव्य करून राहता, तर तुमची किती कुटुंब असतात इथल्या गावातली, रामराज मधली? इथे नाही तरी 20-25 कुटुंब इथे राहतात. सध्या अजूनपर्यंत आलेले नाही, उद्या परवा येतील. मग इथे राहण्याचं काय तुम्हाला भाडं वगैरे द्यावं लागतं का? नाही, तसं काही नाही. मावशी, तुमचं नाव काय? आणबी. तुमचं गाव? तागवाडी. मग तुम्ही किती वर्ष येते? तुम्ही पण ह्यांच्यासोबतच असता? हो. मग तुम्ही कुठे कामाला जाता का? हे जावई मांजर, हा मुलगा. कामाला कुठे जाता तुम्ही? मी इथंच बिराडावर. मी नाही कामाला. म्हणजे इथली देखरेख तुम्ही करता? हो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.